नितेश राणे आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेमध्ये असतात. कधी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका तर कधी मतदारांना दिलेलं निधीचं आमिष. यासारख्या अनेक कारणांमुळे नितेश राणे चर्चेत असतात. आता तर थेट बंडखोर उमेदवारालाच धमकी दिल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. जो कोण साहेबांच्या निर्णयाच्या विरोधात जाईल आणि म्हणून इथे जे काही थोडी वळवळ सुरू आहे, इथे जी काही थोडी हिंमत दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, तो योग्य वेळी अगर बंद झाला नाही तर 9 तारखेनंतर 10 तारीख उजाडेल हे काही लोकांनी लक्षात ठेवा. राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सिंधुदुर्गात एका प्रचार सभेदरम्यान मंत्री नितेश राणे एका बंडखोर उमेदवाराला दिलेल्या धमकीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले. वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गावात पंचायत समितीची उमेदवारी न मिळालेल्या भाजप कार्यकर्त्यानं बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. एकीकडे विरोधी पक्षाचे उमेदवार फोडण्यात यश प्राप्त केलेल्या नितेश राणेंना मात्र या उमेदवारानं शह दिलाय. उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं संतप्त झालेल्या नितेश राणेंनी उमेदवाराला थेट धमकीच दिली आहे. आमच्याकडे सन्मान्य राणे साहेबांनी सांगितलेला निर्णय, घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो आणि तो निर्णय बदलण्याचा अधिकार आम्ही कोणालाच दिलेला नाही. आणि म्हणून इथे जे काही थोडी वळवळ सुरू आहे, इथे जी काही थोडी हिंमत दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, तो योग्य वेळी अगर बंद झाला नाही तर 9 तारखेनंतर 10 तारीख उजाडेल हे काही लोकांनी लक्षात ठेवा. म्हणून राणे साहेबांचा शब्द मानणारा कोणी असेल, राणे साहेबांचा शब्द न मानणारा कोणी असेल, त्यांना कोणाला त्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची हिंमत आम्ही तरी करायला देणार नाही. ही भाजी लोकशाही आता सुरू झालेली आहे. चर्चा करणं, आपसात बोलणं, मनधरणी करणं ही आता नाटकं सुरू झालेली आहे. ही बंद झाली पाहिजे. साहेबांनी एकदा घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असल्यामुळे जो कोण साहेबांच्या निर्णयाच्या विरोधात जाईल त्याला योग्य पद्धतीची शासन होईल हे मी आवर्जून या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो. तर वेंगुर्ला आणि नारायण राणे यांची गुंडगिरी हे एक समीकरण आहे. नारायण राणे पुरस्कृत गुंडगिरी वेंगुर्ल्यात सुरू आहे म्हणून नितेश राणे अशा पद्धतीची धमकी देत आहेत असा आरोप माजी खासदार विनायक राऊतांनी केला आहे. वेंगुर्ला आणि नारायण राणेंची गुंडगिरी याचं एक समीकरण आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये नारायण राणे पुरस्कृत गुंडगिरी ही वेंगुर्ल्यामध्ये केली जाते आणि म्हणूनच त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी धमकी दिलेली असेल त्याची माहिती आम्ही नक्की घेऊ. पण ह्या धमकीची दखल ह्या जिल्ह्यातल्या निवडणूक आयोगाने घेण्याची आवश्यकता आहे. ह्या धमकीची दखल पोलीस प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे आणि धमकी दिल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. आम्ही आमच्या पद्धतीने दोन्ही यंत्रणांना तसं निवेदन देऊ. नितेश राणे यांनी दिलेल्या धमकीनंतर विरोधकही पेटून उठले. माजी आमदार वैभव नाईकांनी राणेंचा समाचार घेत जनतेनं या लोकांना वेळीच आवरावं असा सल्ला दिलाय. आज रवींद्र चव्हाण त्यांच्यावर नसल्यामुळे पैशाची त्यांची व्याप्ती कमी झाली आहे. परंतु आता धमकीचं, मागे घेण्याचं, तक्रार करण्याचं हे आता त्यांनी ओळखलं आहे. खरं तर या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलीच नाहीये. भारतीय जनता पार्टीचे असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद आहे आणि निवडणूक आयोग सुद्धा या जिल्ह्यामध्ये राहिला नाही. जर उमेदवारांना सरसकट धमकी देत असतील, आम्ही जे सांगतोय वारंवार की उमेदवारांना धमकी देतात आणि उमेदवारी मागे घ्यायला सांगतायत आणि आज त्यांनी भर सभेत सांगितलंय आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाहीये. माझं एकदा इथल्या जिल्ह्यातल्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी या लोकांना वेळीच आवरा. आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या नितेश राणेंनी प्रचाराचा नवा पायंडा पाडलाय. ग्रामपंचायत निवडणुकीत आमचा सरपंच निवडून द्या, 50 लाख निधी मिळवा अशी घोषणा करून त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये यश मिळवलं. नगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र नसली तरी सत्ता त्यांचीच आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीत नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य नेमकं कुणाच्या पथ्यावर पडतं याकडे लक्ष लागलंय. उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग.